सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही जेवण करायला बसलोय. आमच्याकडे कालपासून ना खूप सारा पाऊस आहे. तुमच्याकडे आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. इतका गोंधळ झाला या पावसाने. काय झालं, जनावरांची खूप हाल होतात पावसात. काही वैरणच आणता येत नाही. फक्त बुसकटावरच त्यांना म्हणजे बुसकटच टाकावं लागतंय. जेवणात बनवलेली आहे मी छान अशी भगर. मावशी आली आहे, आई आली आहे सकाळी आणि मग आई आल्यामुळे मावशी आलेली आहे इकडे. मावशी पण बसली तिकडे जेवण करायला. चुलीवरती शेंगा भाजतायत छान अशा. आज आहे एकादशी, त्याच्यामुळे बनवली आहे भगर. काका इकडे बसलेत. काकांना काही जेवण करायचं नाही आहे. भाकरी चपाती असं आहे रानातलं जेवण. इतका म्हणजे पावसाने वैताग दिला आहे. लाकडं सगळं ओली झालेली आहेत सगळी. आणि गॅस आहे, गॅसवर पण काही हे नाही, पण गॅस थोडासा आतल्या बाजूला आहे, त्याच्यामुळे थोडंसं स्वयंपाकाला तिकडे काय होतं, अंधार होतो. मग इकडे बाहेर असं छान वाटतं चुलीवर स्वयंपाक बनवायला. आणि आता मी बनवते काकांसाठी चहा, कारण काकांना काही जेवण करायचं नाही आहे. काका बसले तिकडे. आज हे केलेलं आहे, शेळ्यांना बुसकटच टाकले. आणि आज सकाळी इंदुमावशी आल्या होत्या, संगीताताई आलेल्या होत्या. रानामध्ये काय केलं होतं, थोडंसं मिरच्या काढायच्या होत्या. मग त्याच्यामुळे त्या आल्या, थोड्याशा मिरच्या काढल्या, मुळे काढले आणि त्या दुपारी पाऊसच यायला लागला आणि त्याच्यामुळे त्या गेल्या घरी. तर मग कसं वाटलं छान असं रानातलं जेवण, नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या शेळीला झालेलं एक मस्त असं शेळीचं पिल्लू दाखवेल मी तुम्हाला. थोडंसं ते आजारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.